स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या भरतीच्या संदर्भानं आणि जागेच्या संदर्भात आणि त्यातही कट ऑफच्या संदर्भात अपडेट मी तुम्हाला देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण सर्व आनंदित आहात का? तर जागा ज्या आहेत त्या जागाचा पल्ला जो आहे तो 20,000 पार झालेला आहे. अजूनही 2 ते 3 दिवस बाकी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत गुड न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे की कट ऑफ जो आहे तो कट ऑफ कमी होणार आहे. आणि हा जो कट ऑफचा जर आपण विचार केला तर 2019, 2022 आणि आता 2025-26 मध्ये होणारी तिसरी टेटच्या माध्यमातून पवित्र पोर्टलची भरती, या सर्वांचं अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थ्यांना विश्वास बसणार नाही असा कट ऑफ जो आहे तो कमी येणार आहे. सर्वाधिक संधी मात्र कोणाला आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी सुद्धा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्राधान्यक्रम देण्यासाठी आपण मदत करणार आहोत. तेही कोणती बॅच नाही. तुम्ही जर फोन केला, तुम्ही ग्रुपला टाकलात किंवा तुम्ही जर व्हॉट्सअपला टाकलात तर नक्कीच तुम्हाला आपण मदत करणार आहोत, ज्या माध्यमातून आम्ही एक भाऊ बंद आहोत, एखादी बहीण आहेत, जे लोकांपर्यंत आपल्याला या माध्यमातून मदत जर केली तर तुम्ही एक शिक्षण विभागामध्ये तुमचा श्री गणेशा होईल. तुम्ही त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रुजू होणार आहात आणि जी वाट आतापर्यंत तुम्ही बघत आहात त्याची सुवर्ण संधी जी आलेली आहे त्या संधीचं सोनं मात्र तुम्हाला या माध्यमातून होणार आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जागा या कालपर्यंत जागा या 20,000 पल्ला पार झालेला आहे. 20,000 पल्ला पार झालेला असताना जर आपल्याला संधी मिळत असेल तर सर्वाधिक संधी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, कोणत्या वर्गासाठी असणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वाधिक संधी जर असेल तर सर्वाधिक संधी 1ली ते 5वीचा जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सर्वाधिक संधी आहे. म्हणजे कोण? जो डीएड झालेला आहे, ज्याने पेपर 1 पास झालेला आहे, मग तो सीटीईटीचा असो का टीईटीचा असो. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही जर पेपर 2 पैकी एक जरी पेपर पास असाल तरी तुम्ही 1ली ते 5वी करिता तुम्हाला उत्तम संधी आहे. मग ती संधी का आहे त्याची कारण मी तुम्हाला सांगतोय. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिली भरती झाली 2019 मध्ये. डीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो कधीपर्यंत पूर्ण होता तर तो होता फक्त 2013 ते 14 पर्यंत. विद्यार्थी भरमसाठ लोक त्या ठिकाणी डीएड करत होते. मग ज्या विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो हळूहळू कमी झाला. 2011, 12, 13 पासन कल कमी झाला आणि 13 पासन तर 19 पर्यंत, 20 पर्यंत, 21, 22 पर्यंत विद्यार्थ्यांनी डीएड केलेलं नाही. विद्यार्थ्यांनी डीएड जरी केलं असेल त्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त होतं, मुलांचं प्रमाण नाही. कारण डीएड वरती विद्यार्थ्यांचा, लोकांचा विश्वास उडालेला होता. जो 2011 पर्यंत होता तो खूप जास्त तग धरून होता. कारण तेव्हा जसाही विद्यार्थी 12वी मध्ये 80, 85, 90 काही जे पर्सेंटेज घेत असेल तरी शिक्षक एकच सांगायचा की डीएड कर. आणि त्या माध्यमातून डीएड खूप जास्त प्रायव्हेट कॉलेजेस आणि बाकी सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध होत्या. परंतु आता मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि अनुदानित कॉलेजेस तुम्हाला चालू दिसतील. ज्या सिटीमध्ये किंवा ज्या शहरामध्ये 20-20, 25-25 डीएड कॉलेज असायचे, आता मात्र ते फक्त 4 आणि 5 किंवा 6 बोटावर मोजण्यासारखे या ठिकाणी कॉलेजेस आहेत. म्हणजे बीएड करणाऱ्यांचा कल हा कमी झालेला होता आणि त्यामुळं बीएडचे जे काही बॅच होत्या त्या सुद्धा कमी झालेल्या होत्या. म्हणजे डीएडच्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र कमी झालेली होती. मग जी संख्या होती झालेल्यांची ती संख्या मात्र कमी कमी होत आली. कशी कमी होत आली? विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा कमी झाली आहे 2019 मध्ये, दुसऱ्यांदा कमी झाली 2022 मध्ये आणि आता तिसऱ्यांदा राहिलेले जे काही विद्यार्थी यातील आहेत ते विद्यार्थी मात्र या स्पर्धेत आहेत, जे टीईटी पास आहेत. आणि आपल्याला माहिती आहे पहिली ते जे 5वीचं कर्जता जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर त्यासाठी डीएडच लागतं आणि पेपर 1च लागतं. याशिवाय दुसरी पात्रता नाही आणि 12वी पास लागतं. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये विद्यार्थ्यांचा बीएड करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. बीएड झालेले विद्यार्थी खूप जास्त आहे. सीटीईटी, टीईटी पास पेपर 2 असणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे, परंतु पेपर 1 पास असणाऱ्यांचं प्रमाण मात्र कमी आहे. म्हणून डीएड पेपर 1 आणि डीएड झालेले जे विद्यार्थी आहेत 1ली ते 5वी साठी जे लायबल आहेत त्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक संधी आहे. आणि यांचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो 100% सांगतो, कोणतीही कॅटेगरी असेल, ओपन जर पकडला आपण ते 110 पर्यंत ओपन आला की 100 पर्यंत येईल. पण इतर ज्या कॅटेगरी आहेत त्या 100च्या खाली नक्कीच येतील. मग त्यात महिला भगिनी असतील त्या 100च्या खाली नक्कीच कट ऑफ 2 अंकी येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, का तर जागा बंपर वरती आली आहे.
आणि म्हणून सर्वाधिक संधी 1ली ते 5वीच्या वर्गासाठी असणाऱ्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळांसाठी असणार आहे. दुसरी बाब की सर्वाधिक शाळा मराठी मीडियमच्या शाळा महाराष्ट्रात आहे आणि 1ली ते 5वीच्या शाळा प्रत्येक गावागावात मराठी मीडियमच्या शाळा आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे सर्वाधिक संधी जी आहे ती सर्वाधिक संधी आपल्याला मराठी शाळांची आहे, 1ली ते 5वीच्या वर्गांची संधी आहे. आणि डीएड झालेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लागता येणार आहे, पेपर 1 पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना लागता येणार आहे. ही राहिलेले विद्यार्थी कसे, तर 11 मध्ये विद्यार्थी 12 नंतर किंवा 19 पर्यंत विद्यार्थी हे डीएड झाले विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत होते. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कोणी डिप्टी कलेक्टरही झाले, एमपीसीच्या माध्यमातून कोणी तहसीलदार झाले, कोणी पीएसआय झाले, कोणी क्लर्क झाले, कोणी तलाठी झाले असतील. अशा पद्धतीने जे क्वालिटी असणारे विद्यार्थी आहेत ते नोकरीवर लागलेले आहेत, ते काही आता डीएड कडे ते काही आता शिक्षक भरतीकडे वळणार नाहीत, ते चांगल्या पदावर आहेत. मग असे विद्यार्थी यातून काही कमी झालेले आहेत. मग राहिलेला जो टक्का होता तो टक्का म्हणजे आपला या भरतीतील टक्का, आणि तो मात्र टक्का अत्यंत कमी आहे आणि जागा जास्त आहेत आणि विद्यार्थी मात्र कमी असल्यामुळे संधी ही आपल्याला जास्त आहे आणि कट ऑफ सुद्धा कमी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं जे विद्यार्थी डीएड झालेल्या सीटीटी पेपर 1 पास आहेत या विद्यार्थ्यांना अजिबात घाबरायचं नाही. तुम्हाला जरी 115 आणि 110 जरी मार्क्स असेल तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्राधान्यक्रम योग्य द्या, नक्कीच तुम्ही यावेळेला शिक्षक बनणार आहात. या ज्या बाबी आहेत या बाबी तुम्हाला कोणीही सांगणार नाही, कोणत्याही युट्यूबच्या माध्यमातून सांगले जाणार नाही, कारण हा प्रत्यक्ष माझा स्वतःचा अनुभव 2017 पासूनचा आतापर्यंत आहे, पहिल्या भरतीपासूनचा आतापर्यंत आहे, त्यानुसारच मी तुम्हाला सांगतो आहे. आपण काही युट्यूब चॅनल म्हणजे युट्यूब वरती पैसे कमवण्यासाठी या सर्व गोष्टी करत नाही. तर माझे जुने कोणतेही व्हिडिओ तुम्ही आपण जर बघितलात तर फक्त शिक्षक भरतीच्या संदर्भात तुम्हाला दिसणार नाही, तर तुम्हाला पैसे वाचवण्याच्या संदर्भातील दिसेल, तुम्हाला आंदोलनाच्या संदर्भातील दिसेल, दुसरा इतर विषय घेऊन आयुक्तांना भेटीच्या संदर्भात दिसेल, तुम्हाला वसतिगृहाच्या संदर्भात दिसेल, तुम्हाला डीबीटीच्या संदर्भात दिसेल. असे विविध विषय किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये 0 मार्क्स एखाद्या विद्यार्थ्यांना मिळत असेल, मार्कशीटचा मुद्दा, बीएड सीईटीचा मुद्दा, अशा विविध ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सांगत असतो. मग त्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप असो, विविध विषय आपण ते मांडत असतो विद्यार्थी मित्रांनो. फक्त आणि फक्त डीएड सीईटी किंवा डीएडच्या माध्यमातून हे या सर्व गोष्टी पवित्र पडतो याबद्दलच सांगत नाही, ते इतर विषयांसाठी सुद्धा हात घालतो आणि आपण प्रत्यक्ष ते काम करत असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी करणं अत्यंत गरजेचे आहेत आणि या माध्यमातून तुम्हाला या वेळेला मात्र शिक्षक झालेच पाहिजे. नाही तर तुम्हाला फक्त आणि फक्त काय मिळेल, अनुभव मिळेल की माझा 2 मार्काने रिझल्ट गेला, नाही तर मी शिक्षक झालो असतो, असंच तुम्ही मित्रांना सांगाल. विद्यार्थी मित्रांनो ते सांगून होणार नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे आलेल्या जागांचा प्राधान्यक्रमांचा अभ्यास करणे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि यांना मात्र जे सांगितलेलं आहे त्यांना मात्र संधी अत्यंत मोठी संधी आहे. तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.